काय झालं? वैशिष्ट्य आलंय. कशामुळे आलंय? विषद गुणामुळे. ज्या गुणामुळे जे प्रगतीकरण झालंय तेव्हा त्या गुणांचं प्रगतीकरणाचं नाव दिलेलं आहे. आणि मग गती अमूर्तत्व अनागमं वैशिष्ट्यम हे त्या गुणांचं प्रगतीकरण आहे. आणि एवं विधत्वाच्य वायू हो इदम कर्म असं ते म्हणतात. त्यावरून कर्म, त्याच्यावरून कर्मलक्षण. हा, वायूचे इदम विधत्वाच्य वायू असा आहे. आता या अशा वायूची कर्माची लक्षण आम्ही सांगतोय, विकृत कर्माची. आणि ही जर कोण जास्त वाढले तर मग ही कर्म तुम्हाला दिसणार. जी कर्म दिसणार आहे त्याची लक्षणं नाही आहेत. त्याने केलेल्या कर्माची लक्षणं सांगतो आम्ही. काय कर्म केलं माहीत नाही. दागो केले, रोक्ष केले, वैश्य केले, हे कशी केलेली कर्म असतील करायची. मग त्या कर्माची फळ आहेत. त्या गुणांनी ती कर्म केलीत ना. गुण कोणाला म्हणतात? द्रव्याश्रय गुण कोणाला म्हणतात? कर्म करणाऱ्याला गुण म्हणतात का? ज्याच्यात तू कर्म केलं म्हणजे ज्याच्यामुळे कर्म होतं. गुणाची अर्थ काय? गुणाची अर्थ काय? इतकं कळत जायला लागतं. ते द्रव्याची द्रव्य सवयतून निश्चेष्ट. समवायतून निश्चेष्ट म्हणजे कर्म नाही. पहिल्या समवायातून निश्चिष्ट कारण गुणा. कारणं गुणा. कस्य कारणं? द्रव्य शक्ती होणाऱ्या कामाचं कारण म्हणून निश्चय काम गुणाने करतात. जे काही काम होतं ते गुणांनी होतं. म्हणून कारणं हा शब्द कर्मानं कारणं म्हणजे द्रव्य गुणांच्या सहाय्याने कर्म करतो. आणि इत्युत्तम कारण शेवटी आहे. सगळ्या बदलांना इत्युत्तम कारण म्हटलं आहे. शेवटी सगळे बदलमध्ये इत्युत्तम कारण या देहाच्या निर्मितीची कारण एवढी आहे. सामान्य विषय गुणाची व्याख्या काय करते? गुणाची व्याख्या गुणाची व्याख्या म्हणजे द्रव्याला कर्म करण्यासाठी पण ते गुण असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्यातला जो त्याचे जे स्वरूप शक्ती म्हणजे ती वीर्य होती. आणि वीर्य हा गुण आहे. वीर्य हा गुण आहे. त्या द्रव्याची स्वतःची जी शक्ती आहे, तर स्वतःचं जे रूप आहे, त्या रूप हा पण गुण आहे, शक्ती हा पण गुण आहे. दही हा मधुर आहे, विच्छिले त्याचे गुण, त्याचं स्वतःचे स्वरूप आहे, त्याचं स्वतःचं ते शक्ती आहे. संयोग विभाग अनपेक्ष कारण गुणलक्षण ते लक्षण गुण कारणीभूत. हां कारणीभूत आहे. हे गुण आहे. संयोग विभाग गुण आहे, पराधी गुण आणि गुणागुणाला काय नव्हतं. सूत्रफळ संवेदना असू शकतात. ही कारणं खूप मोठी कधी गेली ना. कारणावर ते खूप मोठी कधी गेली. अख्खी टीका कारणामुळेच आहे.
विभुद्रव्य परिणाम अपि कारणत्वं बोधव्यम् एवं उदं च कारणत्वं यद्यपि सामान्य ऋषिषु क्वचित् अनुगम्यते तथापि समवायरूपेण समाधेयः युगपत् विवक्षिताः तेन समवाय केवल आदर्शस्य समवाय पोषण विलासो भवति इति नाही शब्दकोश. शब्दकोश मौल्यवेल्यम शब्दकोश आहे परिशिष्टांचे स्कंद कोश किंवा आता हां काय तुमचा विचार होता गुण म्हणजे काय मी म्हटलं शब्दकल्पद्रुम किंवा मौल्यवेल्यम मध्ये बघायचं बघायला हरकत नाही इथे बघू लागेल. गुणची व्याख्या आणखी एक दिशा बघा एक दिशा विचार करता येऊ शकतो का असा एक विचार सुश्रुताने गिरीत किंवा द्विविध आणि अष्टविध वेद आणि अष्टविध. कोणते सगळे गुणानुसार. शीत उष्ण शीत पूरक आहेत ना गुण सर्वाधिक गुणातले 8 ग्रंथकार चरकाने व्याख्या करताना गिर्याची व्याख्या काय केली चरकस्तु आह वेदस्तु क्रियते येन या क्रिया गुणच म्हणजे गुण आहे मगाशी म्हणलं तर शक्ती तर गुणाची अनेक कामं होतात त्याला गुण म्हणतात. तर गुणाची निरुक्ती अशी आहे गुण्यते आमंत्रते इति गुण म्हणजे तो त्याच्यामध्ये जे स्वतःची त्याचं स्वरूप जे आहे शक्ती जी आहे त्या घटकाचं तो त्याचा गुण आहे. आपण म्हणतो की आणि हा गुण जे कार्य करतो त्यावरून तो ओळखला जातो. क्रियते येण या क्रियाचा क्रिया म्हणजे गुण जे काम करतं शक्ती जी आहे ती वीर्य आणि जे काम करायचं ते कर्म म्हणजे आणि जे कर्म ते करतात साधन द्रव्य तेव्हा वृक्षाचे गुण हे त्याचे आहेत की ते कर्म करतात त्याचे गिरी आहे या गुणांनी जी कामं करतात असा अभिप्रेत अर्थ त्याचा आहे का एवं विधत वाच्य शब्दाला एवं विधत वाच्य शब्दाने असे आहेत गुण त्याचे आणि म्हणूनही कामं करतो असं त्यांना म्हणायचे का तेव्हा आता आणखी एक मुद्दा निर्माण झाला तो वृक्ष लाघव वैशद्य अनवस्थितत्व गतित्व ही जी त्याचे गुण आहेत या गुणांचा परिणाम खालचा आहे कुठला श्रंश ध्वंस इत्यादी बरं आता पुढे हे खूप अवघड आहे ते संस्कृत याला विचार मलाही कळलं नाही आत्ता इतक्यात कळलं नाही लोक खाल्लं तर कळलं फार त्रास दिला त्यांना पण 5-10 वाजता गेले कळेल एका वर्षात कळत नाही त्यांना काय म्हणायचं आहे की एकेका शब्दाने याची व्यावृत्ती केली त्याची याला एक्सक्लूड केलं त्याला एक्सक्लूड केलं त्याला एक्सक्लूड केलं आता उरलं ते मग हां असं वेगवेगळं त्याच्यावर सांगायचं आपण कुठला होतो त्याला व्यावृत्ती म्हणतात चला पुढं श्रंस व्यास संग भेद साध हर्ष तर्ष कंपवर्त चाल तोद व्यथा चेष्टादिनी बस ही त्याची कर्माना लक्षणाने त्यांनी शरीरात केलेल्या कर्माची लक्षणं आहेत. वृक्षादी गुणांनी शरीरात काम करणाऱ्या त्या वृक्षादी गुणांचीही कर्म आहेत. एवं विधत्वाच्य वायोः कर्मणः स्वलक्षणम् एवं विधत्वाच्य वायोः अस्य कर्मणः स्वलक्षणम् इदं भवति तं शरीरम् आविशतः त्या शरीरात ही लक्षणं उत्पन्न होतात. कुठलं श्रंस भ्रंश व्यास संग भेद साध हर्ष तर्ष कंप वर्त चाल क्रोध व्यथादिनी ही त्याची कर्म आहे. म्हणजे या गुणांचं तरतमत्व आहे असं म्हणता येईल. हो या गुणांच्या तरतमाने निर्माण होणारी कर्म आहेत शरीरात त्याची लक्षणं आहेत. म्हणजे हे गुण जे करणाऱ्या शरीरात या गुणाचा अतिरेक केला तर शरीरात जे बदल होणार आहेत रचनेमध्ये त्याचे ते परिणाम आहेत. म्हणजे मी अतिलंघन केलं तर शरीरात लाघव होणार आहे आणि त्या लाघवाचे परिणाम काय होणार आहे तो त्यांनी सांगितलं आहे.
अतिरोक्ष केलं मी तर त्याचे परिणाम जे शरीरावरती त्या अवयवात कसे होणार आहे ते मी सांगतोय. लक्ष म्हणजे मला जेव्हा ही लक्षणं तुम्हाला शुद्ध वायूची दिसतील संस भ्रंश वेदस्व आपण त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागणार आहे त्याचे गुण बघा. त्या गुणाचा नाश करायला लागणार आहे अतिरिक्त गुणाचा. तर ही देतो विपरीत चिकित्सा. मग त्या चिकित्सा तुम्हाला दोषांचीच सरस्वती करायची आहे. तिचा स्नेह तितका हे मागवला. आणि म्हणून तर सामान्य विशेषम गुणान मग द्रव्य. तेव्हा श्रंस देवंस ध्वंस वेदस्व आपण ही त्याची कर्माची लक्षण आहे. कोणाच्या कर्माची वायूच्या गुणांची. वायूनी स्वतःच्या गुणांनी शरीरात जे परिवर्तन घडवलं आहे त्याचे परिणाम आहेत. तर म्हणजे यातनं गुण आणि कर्म एकच आहेत की काय? हा आता त्याचा वृक्ष गुण आहे. या वृक्ष गुणाचा परिणाम अतिरिक्त झाला तर शरीरात काय होणार आहे? शरीरात स्नेहगुणाचा क्षय होणार आहे. तर स्नेहगुणाचा क्षय झाला त्याचे परिणाम काय होणार आहे? काठीण्य येणार आहे. असं तुम्हाला विचार करावा प्रत्येकाचा वेगवेगळा. आपण आयुर्वेदाला खूप लाईटली घेतलं, खूप लाईटली घेतलं. 60-70 वर्षात अभ्यास कधी तिचा त्या पद्धतीने केलाच नाही. बारीक बारीक शब्दांचा अर्थ लावून आता एक करणार आहेत त्या बाईने पारुष्य म्हणजे काय मला दिवस खाल्ला मला पुरुष आपण ते विचारल्याचं मला नाही आवडत. मी कधी विचारलं नाही सगळ्यांना पुरुष म्हणजे काय. मी विचार कधी केलं पुरुष म्हणजे काय असेल तर काय काठिण्याचा अत्यंत जबाब. ते करू शकत नाही. तर पुढे आहे पुढे ते आहे तथा खरं तथा तथा सुद्धा आपल्याला ही स्वकर्माची लक्षणं तर आहेतच. ही संस आणखी ही पण आहेत त्याची लक्षणं स्वकर्माची. त्यांनी केलेल्या त्याच्या वृक्ष लागू विशद अनवस्थितत्व गतित्व ही जी त्याची गुण आहेत शरीरात जे निर्माण झालं आहे त्याची हे परिणाम इथे आणखी आहेत. तथाच खरं परुष विशद सुशिर अरुणवर्ण कषाय विरस मुखत्व शोष शूल सुप्ती संकोचन स्तंभ स्तंभन खंजता आदीनि च वायोः कर्माणि तैरन्वितं वातविकारम् एव अध्यवसेत्. तथाच खरं परुष विशद अरुणवर्ण कषाय विरसमुख मुखत्व शोष शूल सुप्ती संकोचन स्तंभन खंजादिनी वायू कर्माणी ही पण कर्म वायू करतो. जशी ती कर्म ही कर्मलक्षणं सांगितली संसर्गोसारी. आता ही कर्म सांगितली. तथाच कर्माणी अन्वितम आदीनी कर्माणी अन्वितम म्हणजे आता किती गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहेत. त्या गुणांचे परिणाम लक्ष राहणं इत्यादी ते पण बघायचे तुम्हाला. मग खरंच ते बघायचे किती कर्मावरून अनुमान करायचे म्हणजे असं करायची तुम्ही त्या औषधी गुण परीक्षणाची पद्धत ही कर्म बघून करायची काय. वृक्षादी गुणांचं परीक्षण कर्मावरून करायचे का असू शकते. म्हणजे पहिलं माझं विधान होतं की एकच पद्धत नाही आहे परीक्षणाची. इंद्रिय स्पर्शाने बघायची आहे ती लक्षणावरून पण बघायची आहेत का असू शकेल कदाचित. की तुम्हाला वृक्ष जर निर्माण झाला असेल वायूचा गुण वाढला असेल तर त्याचा परिणाम काय होतो हेही तुम्हाला तर्काने युक्तीने संदर्भाने लावता येईल का. की वृक्ष आलं की अमुक येतं संस होतो
लाघव आलं की व्यास वाढतो, असं काही आहे का आणखी? एक बघा बरं, जेवढे गुण सांगितले तेवढे कर्म आहेत का? नाही. श्रमस, रौक्ष, लाघव, वैशद्य, संख्या किती झाली? तर एक ते दोन गुण पण एकत्र होते. 5, 6, 7. Combination तर असतं. कॉम्बिनेशन म्हणू शकतो. जरूर पूर्ण करू. एक एक मुद्दा दिला आपण. 7 गुण आहेत सात. त्यासाठी. म्हणजे गुण पण काय? 7. गुण पण 7. हां? रोक्ष, शैत्य, लाघव, वैशद्य, गती, अमूर्तत्व आणि अनवस्थितत्व हे 7 आहेत. हं. आणि त्यानंतर श्रमस, भ्रंश, व्यास, संग, भेद, साध, हर्ष, स्नायू हे जास्त आहेत. जास्त आहे ना? म्हणजे नाही. विषय संपला. जास्त असेल त्याचा आता मग हा कॉम्बाईन इफेक्ट आहे का सगळ्या गुणांचा? अंशात्मक गुणांचा असेल, कमी जास्त सगळे गुण वाढले, कमी जास्त कुणी जास्त 6 ते 6 गुण वाढले किंवा कमी झाले, मग 2 वाढले, 1 कमी झाला, 3 वाढले, 1 जास्त वाढला, 1 कमी वाढला, असं संसारी घेणार आहे का? ऑब्झर्व आहे. कारण एवढं विदत्वाच्य म्हटलं ना, तो शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. एवं विदत्वाच्य असा असल्यामुळे असा वायू आहे म्हणून अशी कर्मजन्माला येतात त्या, आणि उत्पन्न होणाऱ्या कर्मांची मी लक्षणं सांगतोय. ही कर्माची लक्षणं आहेत. कर्माला हा लक्षणाने असं आहे ना, कर्माला हा रूपाने. मग ही या कर्माची रूप आहे. मग ते कंबाईन इफेक्ट, ग्रॉस इफेक्ट असेल प्रभाव, त्याला प्रभाव म्हणतो ना. ग्रॉस इफेक्टला प्रभाव शब्द आहे. शक्य आहे प्रभाव. औषधाची कारमुक्ता नाही कळली की आपण सांगून जातो की प्रभावाने औषध झालं म्हणून. हां, सतत तर आता स्रौस्र आहे, तर त्याचा अर्थ स्थिराच्या विपरीत, म्हणजे स्थिराच्या विपरीत सर आहे. याचा अर्थ इथं सराचा भाव आहे गती, म्हणजे त्याची जी प्राकृती होती किंवा त्याचं स्थिराची जी गोष्ट ती जास्त झाली, म्हणजे गती हे त्याचं वायूचं वाढलं. किंवा असं एक एक आपल्याला अभ्यास करायला लागेल त्याच्यावरती, किंवा वाढणं. होमवर्क इतकं आवश्यक आहे. डेझर्टेशन देताना, अभ्यास करताना होमवर्क आवश्यक आहे. मला काय नेमकं करायचं ते मला कळलं पाहिजे ना. मी गाईड कसं करणार? विषय घेतला की नाही आवडीने, गाईड मला करायचं ना. तेव्हा चल पुढं. तेव्हा फक्त मला प्रश्न पडला आहे ते खरं परुष विषय सुशील अरुण वर्ण कषाय शोष शूल सुट्टी संकोचन खंजन आदिनी वायू हो कर्माणी ही कुपित वायूची कर्म आहेत. आणि वरची आहेत ती संसभंसाची कुपित वायूची कर्माची लक्षण आहे. आणि वरची आहेत ती स्वयंची आत्मरूप आहे. किती येतं मग तुम्हाला किती बघायचे आहेत? 3 गोष्टी. वायू आत्मरूपाणी, कर्मणा लक्षण कर्माश्च स्वलक्षणाने आणि कर्माणी तथाच कर्माणी. इतके तुम्हाला बघायचे. ठीक आहे तुम्हाला, तर मग तुम्हाला निर्णय घेता येईल वाटप आहे. एकेका शब्दाने केली फरक पडतो असे अर्थ लावताना. आणि म्हणून भाषांतर वाचून उपयोग होणार नाही. तुम्हाला त्या शब्दांची डिझायर्ड मिनिंग काय त्याकडे द्यायला लागतं. एक्सपेक्टेड मिनिंग काय आहे उत्पन्न आलं. म्हणजे तुम्हाला आता एक वायूचं निश्चय जर करायचं असेल, वातप्रकोप आहे का नाही, मला वातप्रकोपाचं वर्णन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, मेथडॉलॉजी ठरवायची आहे, तर मला इतकं बघायचं आहे. मग हे कसं बघायचं हे ठरवायचं आहे. हाऊ टू एक्झामिन, हे हाऊ टू इव्हॅल्युएट रौक्ष, हाऊ टू इव्हॅल्युएट श्रौस, हाऊ टू इव्हॅल्युएट खरं परुष, त्यानंतर विशद, सुशील. इतकी तुम्हाला डेव्हलप करायचे क्रायटेरिया. म्हणजे मग तुमचा दोष प्रकोप दाखवता येण्यासारखा असेल, ठरवण्यासारखा दाखवता येण्यासारखं म्हणजे ठरवण्यासारखं की दोष प्रकोप नक्की आहे. इतकी लक्षणं आहेत. हे कर्म आहे, ही आत्मरूप आहेत, ही कर्माची लक्षणं आहे आणि ही कर्म आहे. आणि म्हणून वातप्रकोप हा स्वतंत्र आहे. बरोबर, हे हित आहे.
तर त्याला करायला लागणार. एक वाटत होतो ठरवायचं मला. आता आता आपण याच्यामध्ये खरं म्हणजे काय वायूचं गुण. आता वायूचा हा गुण असताना इथे असताना त्याचं लक्षण या गुणाचं वर्णन या लक्षणात का नाही केलं? आत्मलक्षणामध्ये का नाही केलं? त्याचे रूप आहे ना खरंच. वायूचे गुण आहेत ना खरंच. खरं आहे खरं पुरुष विषय असू द्या ना. खरंही आहे पुरुषही आहे. विषय नाही घेतला खरं नाही घेतलं. वेगवेगळी उत्तरे दिली. खराची व्याख्या काय? लेखने खरा. लेखने खरा. ते कर्म झालं. लेखने खरा. आणि सर तिथे सुद्धा गुणामध्ये यस्य गृहणे शक्ती. एक आपण बघायचं शक्तीचा अर्थ बरोबर. गुणांच्या व्याख्येत पण अशी यस्य वृत्तीचा गुरु म्हणजे ती शक्तीच जेवढी. तुम्हाला आता ही करायला लागणार आहे की ती गुण कशी ते मग वायूच्या इतर गुणांचं वर्णन इथे स्वलक्षण केलं, स्वरूप केलंय. मग खऱ्याचं का नाही केलं? मग खरं कर्म दाखवलं. याचा अर्थ काय? याचे दोन अर्थ आहेत. एक वरचं लक्षण आहे ते उपलक्षण मात्र आहे. बाकीचे गुण तुम्हाला समजून घ्यायचे. उपलक्षण मात्र आहे. सगळं सगळीकडे सांगत नाही. वाक्यशेष. कारण वायूचा गुण खरा आहे तो 12 अध्यायात सांगितलाय. खरं पुरुष विषय सुशील म्हणजे ते वायूचे गुण आहे. मग त्याचं रूप काय आहे? त्याचं खरं पण रूप आहे. त्याचं वृक्ष आहे त्याचं रूप आहे. वृक्षाचं अभिव्यक्त रूप आहे. विषयाचं वैशिष्ट्य रूप आहे. तसं याचं खरं रूप आहे. याचं पारुष्य आहे. याचं सौशीर्य आलं. तर ती आत्मरूप असतील 12व्या. हा ती आत्मरूप त्यांनी सांगितलंय. सुशीलकरांनी खरकरांनी गुण नाहीये ते आत्मरूप. ती गुण नसते. सब्जेक्ट विषय वेगळा. पण वायूचे हे गुण आहेत ते शरीराला असं करतात. तुम्ही काय करता? ते गुण प्रगट होतात. ते वैशिष्ट्य आहे. ते पारुष्य आहे. ते खरत्व आहे. ते सौशील्य आहे. ही वायूची व्यक्त होणारी कर्म आहे. कर्मणा लक्षणा. कर्माची कर्म आहे. ती लक्षणं वायूची कर्म आहे. ती त्यांनी खाली सांगितली आहे. म्हणजे इथे तुम्हाला खरं पुरुष विषय ही कर्म सांगितली आहे. विषय सुशील आणि ही कर्म त्यांना वायूची कर्म शरीरात घडतात असं 12व्या अध्यायात सांगितलं. बघा बघा वृक्ष कराने शरीराना वातप्रकोपणाने करू. वातप्रकोपणाने म्हणजे हेतू. वातप्रकोपाचे हेतू खरू वृक्ष लघु शीत दारुण खर विशद सुशील कराणी शरीराला. म्हणजे आता वृक्ष कराने शरीराला म्हणजे वृक्ष करायचं कर्म झालं. आत्मरूप झालं. खरं खरं कर्म झालं ना. ही व्यक्त रूप झालं. त्याचे गुण आहेत ते इथे व्यक्त होतात. ते त्यांनी कर्म म्हणून घेतले आहेत. आणि वरती पण त्याच्यामध्ये वृक्ष लघु शीत दारुण खर विशद हा शरीरे वातगुणा बघून. हा ते उपलक्षण म्हणतात. आणि बाकीचे सांगितले चलन सांगितलं. ती ते पुढे घेतली आहे. सुशीलता खाली बरोबर नाही. तेव्हा तात्पर्य काय झालं की वर जे गुण आत्मरूपाने सांगितले ती त्रोटक आहेत. ती आणखी वाढलीच आहेत. ती वाढणे शक्य आहे. त्यात पारुष्य वैशिष्ट्यही आली पाहिजे. सौशील्य आलं पाहिजे. आणि ही कर्म मग इथे व्यक्त होत आहे. म्हणजे आता असं झालं की वरची कर्म ही त्याची कर्म आहे. त्याचे गुण आहेत. आत्मरूप आहे. आणि आत्मरूप ही लक्षणं व्यक्त करतात. खरत्व पारुष्य वैशिष्ट्य सौशील्य ही व्यक्त करतात.
म्हणजे या व्यक्तीवरून तुम्हाला ही लक्षणं जाणून घ्यायची आहेत. कर्मगुणांमुळे आता आणखी एक मुद्दा महत्वाचा की वायूला गतित्व आहे. इथे स्तंभ शब्द आहे. तो त्याचा विचार कसा करायचा. क्षयात्मक प्रकृती. गती या स्वभावाचा क्षय. ते दुसऱ्यांशी संबंध करतो क्वेश्चन मार्क करा. पण दुसऱ्यांचा संबंध करताना सुद्धा त्याला त्याच्यामध्ये विकृती असेल तर पण ज्या वस्तूची आपल्याला गती आहे तो इतरांचा संबंध नाही करू शकत. म्हणजे त्याच्या स्वतःच्या गतीमध्ये स्वभावामध्ये क्षय आला असला म्हणजे तो जो वाहणारा आहे म्हणजे आपण म्हणतो गट्टा याचा पाईप तो गणतो आपण की पाईपमधनं पाणी वाहतंय तर त्या पाणी हे साधन आहे म्हणजे रस हा साधन आहे आणि गती वायूची. आता त्याचाच जर का स्तंभ झाला तर तिची गती एक तर अवरोध असेल दुसऱ्या घटक येऊन बसले पण ते दुसरे घटक आणून बसलं पण आधी त्याचं औषत्व आलेलं असलं पाहिजे. म्हणजे वायूचंच तिथे गुण प्रकटीकरण असलं आधी औषत्व असलं पाहिजे. म्हणजे वातप्रकोपाची पहिली अवस्था आवश्यक आहे अवरोधन. पण आणखी एक गोष्ट मध्ये मिळेल. स्तंभ शब्दाच्या किती छटा आहेत अर्थाच्या. वाचस्पत्यम अन्य वेगळ्या वेगळ्या छटा स्तंभाच्या गेल्या आहेत का. म्हणजे नदीचा प्रवाह जर काही कारणाने थांबला असेल तर त्यालाही स्तंभ म्हटलंय का. बघायला वायू चाललाय त्याची गती जरा मंद झाली त्याला स्तंभ म्हटलंय का. परमाणूंचं वहन चाललंय जरा हळूहळू चाललंय याला स्तंभ म्हटलंय का. आश्रयांचा अप्यायमाना याला संघ म्हटलंय का स्तंभ म्हटलंय का. दोन्ही एकार्थी वापरलेले आहेत संदर्भाने अर्थ घ्या. संघ पण आहे सगळे माहिती स्तंभ पण आहे संघ पण आहे. याच्यामध्ये पुनरुक्ती करणार नाही दोन वेगळे नाही. मग आता नेमका या स्तंभ शब्दाचा अर्थ नेमका काय घ्यायचा. म्हणजे गतीचा स्तंभ असं घ्यायचा नाही. स्वतःची शक्ती क्षयात्मक प्रकोप हानी झाली कर्मणा हानी प्राकृत कर्मणा घेऊन ठेवा. विचार करा संदर्भ शोधा त्याला पुष्टी द्या. प्रत्येक म्हणण्याला पुष्टी कुठली झाली पाहिजे. स्तंभाची व्याख्या काय पुढच्या अध्यायात 21-22 शीताचा. मग जरा असंही असेल वायूच्या शीतगुणाची वृद्धी झाली दोन गोष्टी. एक तर शीतगुणाची वृद्धी होऊन स्तंभ झाला किंवा शीतगुण म्हणतो त्यातून त्या परमाणूचा जो स्वभाव आहे शीतगुणाचा शक्ती जी आहे त्याची शीत ही वाढली. शेवटी शक्ती दोनच प्रकारच्या उष्णत्व स्तंभ